नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड्स आणि NCERT संपूर्ण विश्लेषण सिरीजमध्ये मी संतोष तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतोय. या सिरीजमधलं हे 6वं लेक्चर आहे आणि आपण आत्तापर्यंतच्या 5 लेक्चर्समध्ये 6वी विज्ञान आणि 7वी विज्ञानाचा थोडा जो पार्ट आहे तो डिस्कस केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण 7वी विज्ञानाचा जो राहिलेला पार्ट आहे तो कंटिन्यू करतोय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. काल आपण जिथून थांबलो होतो की लास्ट व्हिडिओला आपण जिथं थांबलो होतो तिथून आपण काय करतोय की हा पुढचा व्हिडिओ स्टार्ट करतोय. पहिल्या स्लाइडवरती तुमच्यासमोर एक टेबल दिसतोय, ज्या टेबलमध्ये आपल्याला फार इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, सगळीच इन्फॉर्मेशन फार गरजेची आहे. याच्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा टेबल पाठ करून ठेवणं सगळ्यात बेस्ट उपाय ठरेल. ठीक आहे, तर काय काय याच्यामध्ये, तर वनस्पतींच्या मधली जी पोषक द्रव्य आहेत तर त्यांची कार्य काय आहेत नेमकी व त्यांच्या अभावामुळे कुठलेही परिणाम वनस्पतींच्यावरती होतात याचं एक विश्लेषण तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळेल. कुठले कुठले आहेत तर पहिला आहे नायट्रोजन. नायट्रोजनचं कार्य काय, तर आपण बघतो की प्रथिन निर्मितीमध्ये असतील किंवा हरितद्रव्य, पेशीद्रव्य यांच्यातील हा एक महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन. जर नायट्रोजन कमी पडला तर काय होईल, तर वनस्पतींची वाढ खुंटते आणि पानं पिवळी पडतील, हे तुम्हाला त्यांच्यामध्ये परिणाम बघायला मिळतील. नेक्स्ट आहे फॉस्फरस. फॉस्फरसचं कार्य काय, तर प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणे हे फॉस्फरसचं काम आहे. जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण बघतो याचा फार मोठा रोल असेल. जर कमी असेल किंवा अभाव असेल तर काय होईल, तर अकाली पानगळती होते, उशिरा फुलं येणे, मुळांची वाढ खुंटणे, अशा प्रकारचे परिणाम तुम्हाला वनस्पतीवरती बघायला मिळतील. नेक्स्ट आहे पोटॅशियम. काम काय पोटॅशियमचं, तर चयापचय कार्यासाठी आवश्यक असेल, जे आपण म्हणतो की एनर्जी क्रिएशनचं जे काम आहे त्यामध्ये तुमचं पोटॅशियम मदत करते. जर नसेल तर काय होईल, तर खोड बारीक होणं, पानं कोमेजणं, पिष्टमय पदार्थ तयार न होणं, असे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बऱ्याचपैकी खतांच्या बाबतीत जर माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे की NP आणि K हे मेजर मला म्हणू की किंवा मॅक्रो एलिमेंट्स आहेत की जे वनस्पतींसाठी फार आवश्यक आहेत. बाकी खालचे आहेत ते पण आवश्यक आहेत, पण मेजॉरिटी आपण बघतोय की ह्या तिघांची फार जास्त गरज असते. त्यामुळे ह्या तिघांची कामं आणि त्यांच्या अभावामुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम प्रामुख्याने हरितद्रव्य निर्माण करण्यामध्ये मदत करतं आणि जर नसेल तर आपण म्हणतो की वनस्पतींची वाढ संथ होणे किंवा पानं पिवळी होणे हे तुम्हाला परिणाम बघायला मिळतील. नेक्स्ट आहे लोह. तर लोहाचं काम आपण बघतोय की हरितद्रव्य निर्मितीमध्ये असेल आणि त्याच्या अभावामुळे देखील पानं पिवळी पडण्याचा परिणाम होतो. नेक्स्ट आहे मॅंगनीज. हे प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणारा आपण बघतोय की मॅंगनीज आहे. त्याच्या अभावामुळे वाढ खुंटणे किंवा पानांच्यावरती डाग पडणे असे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. पुढचं आहे झिंक. तर हे परत आपण म्हणतो की संप्रेरक आणि त्यातील घटक निर्माण करणं हे झिंकचं प्रमुख काम आहे आणि याच्या अभावामुळे देखील वाढ खुंटणं किंवा पानं पिवळी होणं हे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. सो महत्त्वाचा टेबल आहे आणि मी आता बोलल्याप्रमाणे की टेबल पाठ करून ठेवल्यास आपल्याला एक्झामच्या दृष्टीने काय होईल की जास्त इझी ठरेल. हा आता इथे एक छोटीशी अजून एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये फक्त 5च मुद्दे त्यांनी लिहून ठेवलेत आणि हे 5 मुद्द्यांच्यावरती परीक्षेला एकदा प्रश्न पडला होता. त्यामुळं काय आहे, तर पोषणाचे जे टप्पे असतील ह्युमन्समध्ये म्हणा किंवा प्राण्यांच्या मध्ये म्हणा आपण की जे काही न्यूट्रिशन आहे त्या न्यूट्रिशनचे नेमके टप्पे काय, तर त्या टप्प्यांचा इथं क्रम दिलेला आहे. पहिलं आहे ते म्हणजे की अन्नग्रहण, ज्याला आपण इंजेक्शन म्हणतोय, अन्न शरीरात घेणं. दुसरं आहे पचन, ज्याला डायजेशन म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये काय करतो आपण, तर अन्नाचं रूपांतर जे आहे ते विद्राव्य घटकामध्ये करतो. विद्राव्य घटक कशामध्ये, तर ते रक्तामध्ये विद्राव्य व्हावं या रूपात त्याला कन्वर्ट करणं. तिसरा पॉईंट याच्यामध्ये शोषण किंवा ॲब्सॉर्प्शन, ज्यामध्ये आपण काय करतो की पचनामध्ये तयार झालेले जे काही विद्राव्य घटक आहेत ते रक्तामध्ये शोषले जातील. पुढचं आहे ते सात्मीकरण किंवा ज्याला आपण ॲसिमिलेशन म्हणतोय, ज्यामध्ये शोषलेल्या द्रावणी अन्नाचे काय करतो, शरीरातील विविध ऊतींच्या मध्ये आपण वहन करून त्या ठिकाणी त्याची ऊर्जा निर्मिती केली जाते. आणि फायनली उत्सर्जन किंवा इजेशन, ज्यामध्ये आपण पचन किंवा शोषण न झालेले जे अन्न घटक आहेत ते काय करतोय की आपण शरीराबाहेर टाकण्याचं काम करतोय. ओके, पुढच्या स्लाइडला आपल्याला बघतोय आपण की पोषणाचाच पुढचा एक टप्पा बघायला मिळतो आपल्याला, तो म्हणजे की मृदोपजीवी पोषण किंवा सॅप्रोझोइक न्यूट्रिशन ज्याला म्हणतो आपण. काय होतं इथं, तर काही कीटक आहेत, काही एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत जे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणात जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांचं शोषण करून किंवा त्यांचा अन्न म्हणून काय करतात की वापर करतात. त्यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतोय. त्यामध्ये प्रामुख्याने कोळ्या असतील, मुंग्या असतील, घरमाशा असतील, हे सगळे काय करतात की मृतोपजीवी आहेत. त्याला आपण शब्द वापरले बघा इथं, सॅप्रोझोइक न्यूट्रिशन ज्याला म्हणतोय आपण. इथं आता खाली काही मुद्द्याचे महत्त्वाचे ते म्हणजे की बाह्य परजीवी पोषण आणि अंतपरजीवी पोषण, हे मुद्दे फक्त लक्षात ठेवा. बाह्य परजीवी म्हणजे काय, की जे जो होस्ट आहे त्याच्या शरीराच्या वरती वाढतील. म्हणजे ते एक्झाम्पल दिलं बघा, ऊ असेल, गोचिड असेल, ढेकून असेल, हे शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतील आणि बाहेरून ते काय काय रक्त शोषून घेणं असेल, या गोष्टींच्या मध्ये तुम्हाला ते म्हणून त्यांना आपण बाह्य परजीवी म्हणतो आपण.
अंतःपरजीवी म्हणजे काय, की इथं नाव त्यांचे एक्झाम्पल परत घेतलं आपण, पट्टकृमी असतील, गोलूकृमी असेल, हे काय करतात शरीराच्या आतमध्ये जातात आणि आतमध्ये आपण बघतोय की हे अन्नद्रव्य असतील किंवा रक्त असतील ते शोषून घेण्याचं काम करतील. सो दोघांची एक्झाम्पल्स आणि दोघांचे प्रकार काय करा की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता इथं एक एक चार्ट आहे, ज्या चार्टमध्ये काय केलं, मध्ये जो मुद्दा बघतोय आपण, त्या अन्न रक्षण करण्याच्या पद्धती दिलेत. कारण का अन्नाची नासाडी फार मोठ्या प्रमाणात होत असते वेगवेगळ्या कारणामुळं. तर असं जे अन्न आहे त्याचं रक्षण कुठल्या पद्धतीने करता येईल त्यासाठीचे काही वेगळे वेगळे मुद्दे दिलेत. आणि अगेन हे पण एक्झाम दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला मे बी तुमच्या कुठल्या पुस्तकात तुम्हाला हे मिळणार नाही, फक्त स्टेट बोर्डमध्ये बघायला मिळेल. पहिलं आहे ते म्हणजे गोठणीकरण. बघा पद्धत लक्षात ठेवा आणि त्यामध्ये नेमकं काय करतोय आपण. ही एक कॉमन पद्धत आहे ज्यामध्ये आपण काय करतो की जे पदार्थ आहेत ते पदार्थ आपण कमी तापमानाला स्टोअर करतो. त्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही जैविक आणि रासायनिक प्रक्रिया असतील त्यांचा वेग मंदावतो आणि हे पदार्थ जे आहेत ते फार जास्त काळ टिकून राहतात आणि त्यासाठी आपण काय करतो, शीत कपाटाचा किंवा रेफ्रिजरेटरचा वापर करतो. सो पहिली गोठणीकरण पद्धत झाली. दुसरी आहे धुरीकरण. यामध्ये आपण काय करतोय, तर धूर देऊन आपण ह्या अन्नपदार्थांना सुरक्षित करण्याचं काम करतोय आणि यासाठी बघा ही फॅक्ट महत्वाची आहे. ॲल्युमिनियम फॉस्फाईड ह्या धुरीचा आपण काय करतोय, वापर करतोय. सो इथं फॅक्च्युअल डेटासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. एक्झामला याच्यावरती मे बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढचं आहे कीटकनाशकांचा वापर करून. मग आपण बघतो याच्यामध्ये जी पोत्यामध्ये आपण धान्य भरतो, तर जे धान्य भरून झाल्यानंतर त्याच्यावरती मेलॅथिऑनचा फवारा करतो आपण पोत्यांच्यावरती. परत काही एक महत्वाची फॅक्ट आहे, वरती आपण काय बघितलं होतं, धुरीकरणासाठी आपण काय केलं होतं की ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर केला होता आणि इथं आपण काय करतोय की मेलॅथिऑनचा फवारा आपण मारतोय पोत्यांच्यावरती, जेणेकरून त्या अन्नांचं संरक्षण होईल. पुढं किरणीयन नावाची एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये काय करतोय बघा, तर या पद्धतीमध्ये अन्न पदार्थांच्यावरती आपण आयनी भवन करणाऱ्या किरणांचा मारा करतो. याच्यामध्ये एक्झाम्पल प्रामुख्यानं ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत, त्वरकाद्वारे किंवा ॲक्सिलेटर ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याद्वारे निर्मित तुमचे क्ष किरण असतील किंवा गॅमा किरण असतील, हे देखील एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण किरणीयन पद्धतीनं अन्न संरक्षण करतोय त्यावेळेस आपण कुठल्या कुठल्या आयनांचा वापर करतोय, तर पहिलं आपण काय बघितलं, ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत, नेक्स्ट क्ष किरण आहेत आणि त्यानंतर आपण काय बघतोय की गॅमा किरण आहेत. आणि आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. फळांच्या पिकण्याचा कालावधी याच्यामुळे वाढतो, त्यामुळे त्यांची हानी कमी होते. त्यानंतर सूक्ष्मजीव बुरशींची वाढ किंवा त्या नष्ट करण्याचं काम हे तुमची किरणं करतील. त्याच्यानंतर अंकुरण्याची प्रक्रिया मंद करतात, त्यामुळे बटाटे असतील, कांदे असतील, या पदार्थांच्यावरती आपण काय बघतोय की जास्त काळ टिकण्यासाठी गॅमा किरणांचा मारा केला जातो. सो ही देखील पद्धत फार इंटरेस्टिंग आहे आणि माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. पुढं वायूंचा वापर करून देखील आपण काय करतो की अन्न संरक्षण करतोय. इथं एक्झाम्पल आहे बघा की नायट्रोजन वायूचा उपयोग करतो आपण कुठं, तर वेफर्स असतील किंवा इतर जे खाद्यपदार्थ आहेत ज्यांना आपण हवाबंद पिशव्यामध्ये ठेवतो, तर त्या हवाबंद करताना त्यामध्ये नायट्रोजनचा वापर केला जातो, जेणेकरून त्या अन्नपदार्थांच्या मध्ये बुरशी असतील किंवा कीटक असेल यांच्या वाढीला काय बसतोय की आळा बसतोय, हे लक्षात घ्या. त्यानंतर परिरक्षक म्हणजे प्रिझर्वेटर्स, जे की जनरली आपण आपल्या लाईफमध्ये यूज करतो पण आपल्याला माहित नसते की याला प्रिझर्वेटर म्हणतात. तुम्हाला बघायला मिळतं खाली काही नॅचरल प्रिझर्वेटर आहेत. कुठले कुठले आहेत, तर मीठ, साखर, तेल, ही जी काही पदार्थ आहेत त्यांना आपण नॅचरल प्रिझर्वेटर म्हणतो. आपण लोणची तयार करताना, जाम तयार करताना, मुरांबे तयार करताना, पेठा तयार करताना आपण बघतो की हे जे सगळे पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ करताना आपण या मिठांचा किंवा साखरेचा किंवा तेलाचा फार मोठ्या प्रमाणात वापर करतो. तुम्ही घरी जर कधी बघितलं असेल आईला लोणचं बनवताना, तर हे लोणचं बनवताना कैरीबरोबर काय होतं की तेल आणि मीठ या दोन गोष्टींचा एक्सेस वापर केला जातो, जेणेकरून ते लोणचं जे आहे ते फार जास्त काळ काय होईल की टिकून राहील. सो हे काही नॅचरल प्रिझर्वेटर आहेत. त्याचबरोबर काही केमिकल प्रिझर्वेटर देखील आहेत, काही रासायनिक परिरक्षक देखील आहेत, त्यांची नावं देखील आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. कोण कोण आहेत ते, तर ॲसिटिक ॲसिड आहे, त्याला आपण विनेगार देखील म्हणतोय, सायट्रिक ॲसिड आहे, सोडियम बेन्झोएट आहे, काही नायट्रेट आणि नायट्राईट क्षारांचा वापर देखील आपण करतो, ज्यांचा वापर करून आपण सॉस, जेली, जॅम ह्या तयार तुमची जे काही भाज्या आहेत किंवा अन्नपदार्थ आहेत त्यांचे पाकिटे तयार करताना आपण त्यांचा वापर करतो. सो ही देखील नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे एक पद्धत आहे ती म्हणजे पाश्चरीकरण. त्यामध्ये काय करतोय आपण बघा की प्रामुख्यानं दूधच्या बाबतीत आपण ही पाश्चरीकरण पद्धत वापरतो, ज्यामध्ये दुधाला 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत 15 मिनिटं तापवलं जातं आणि त्यानंतर ताबडतोब त्याला काय करतो आपण, थंड करतो. त्यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि जे दूध जे आहे त्याचे लाईफ स्पॅन जी आहे ती वाढताना दिसते. तो फार महत्त्वाचा हा सगळा टेबल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघताय की फार इंटरेस्टिंग गोष्टी, इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत की ज्या जनरली तुम्हाला तुमच्या जे काही रेफरन्स बुक आहे त्यामध्ये मिळणार नाहीत. त्यामुळे ह्या फॅक्च्युअल डेटा काय करा की कंपाईल करून ठेवा तुमच्याकडे. अजून एक बॉक्स आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये काय म्हटले बघा, महाराष्ट्रामध्ये लासलगाव येथे कांदे, बटाटे यावर व नवी मुंबईत मसाल्यांच्या पदार्थांच्या वरती किरणयन करणारी संयंत्रे असलेली केंद्र उभारली आहेत. आपण जी आता पद्धत बघितली अन्न सुरक्षा करण्यासाठीची किरणयन पद्धत, तर ती महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उपलब्ध आहे, तर महाराष्ट्रामध्ये लासलगाव इथं प्रामुख्याने कांदा बटाट्यासाठी आणि नवी मुंबई इथं मसाल्यांच्या पदार्थासाठी आपण काय करतो की ही केंद्र जी आहेत ती उभारलेली आपल्याला बघायला मिळतील.
अजून एक इथं मुद्दा फॅक्ट आहे बघा, वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्न पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धत जी आहे, ज्याला आपण म्हणतो की जे शोधून काढलेलं काम ते आहे ते लुई पाश्चरने केलं होतं. तर हे देखील फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. नेक्स्ट अजून एक आपल्यासमोर काय दिसतोय की टेबल दिसतोय. त्या टेबलमध्ये काय केलंय की अन्न भेसळ कशी ओळखाल असं म्हटलंय त्यांनी, शोधाल असं म्हटलंय. फार काय याच्यामध्ये गोष्टी इंटरेस्टिंग किंवा आपल्याला एक्झाम दृष्टी महत्त्वाचं नाही, पण एक दोन फॅक्ट असतील की जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल बघा इथं की हे जास्त उपयोगाचं नाही की दुधामध्ये आपण भेसळ कशाची करतो, गरजेचं नाही असं वाचनिक लक्षात ठेवणं. मिरची पावडर आहे, मिरची पावडरमध्ये आपण कशाची भेसळ करतो, अगेन माहिती असण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला माहिती असेल मे बी. इथे एक मुद्दा आहे बघा की हळद पावडर जी आहे त्या हळद पावडरमध्ये आपण काय मिक्स करतोय, तर मेटॅलिक येलो मिक्स करतोय. ह्याच्यावरती एकदा प्रश्न पडला होता, म्हणून फक्त आपल्याला माहिती असावं की हळदीमध्ये आपण काय करतोय की मेटॅलिक येलो मिक्स करतोय. आणि शोधण्याचं काम कसं करतोय बघा, आपण परीक्षेमध्ये चिमूटभर आपण हळद पावडर घेतोय, त्यामध्ये थोडंफार पाणी टाकतोय, मिश्रण ढवळतोय आणि त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकतोय. आणि मग तुम्ही काय करता की त्यातनं जे मेटॅलिक येलो आहे तो त्यातनं बाजू कसा काढता, बाजूला इथे लिहिले बघा, तीव्र हायड्रोलिक आम्लामुळे मिश्रणाला लालसर रंग येतो. हळद पावडरमध्ये मेटॅलिक येलोची भेसळ असल्याचं आपण काय करतोय की सांगू शकतोय. सो ह्याच्यावरती एकदा प्रश्न पडला होता, म्हणून आपल्याला फक्त ही माहिती असावं. बाकीचे मुद्दे आहेत ते थोडेसे कॉमन आहेत, जनरल आहेत, ते तुम्हाला आरामात कळून जातील. नेक्स्ट परत एक आपल्यासमोर बॉक्स होते. बॉक्समध्ये काय म्हटले बघा, हे थोडंसं जनरल फॅक्टमध्ये येऊन जाईल, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय फॅक्ट, 1954 मध्ये लोकसभेनं अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला. नीट लक्षात घ्या, 1954 मधला हा कायदा आहे. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अपायकारक पदार्थांची भेसळ करण्यासाठी जन्मठेपेची तरतूद आहे. ही फार इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, म्हणून मी हा टेबल मुद्दामध्ये घेतलेला आहे की 1976च्या अन्न भेसळ किंवा दुरुस्तीनुसार तुमच्या कायद्यानुसार की अन्नामध्ये भेसळ करण्यासाठी काय केलं आपण, जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद केली आहे. यामध्ये अन्नाची साठवण योग्य ठिकाणी योग्य प्रकारे व्हावी, अन्नपदार्थांचे वेस्टल अन्नाला घातक नसावे, निर्मितीचा दिनांक, कालावधी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या असाव्यात. ह्या सगळ्या जे काही क्रायटेरियाज आहेत ते क्रायटेरियाज फुलफिल होणं गरजेचं आहे. पुढं इथून पुढे फिजिक्सचा पार्ट स्टार्ट होते. नीट लक्ष देऊन बघा, याच्यामध्ये काय काय मुद्दे सांगितले ते. ह्या स्लाइडवरती बरेच मुद्दे जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं बघा, भौतिक राशी तुम्हाला टायटल दिसेल, ज्यामध्ये फिजिकल क्वांटिटी असतं त्याला म्हणतोय आपण. त्या कुठल्या कुठल्या असेल राशी म्हणजे काय आधी आपण समजून घेऊ आपण, त्यानंतर आपण भौतिक राशीकडे येऊ आपण. ठीक आहे, कुठली गोष्ट असेल तर तिचं मोजमाप होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्यासमोर समजा साखर ठेवली असेल तर ती साखर किती किलो आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. किंवा ती कशामध्ये मोजतात, ती किलोमध्ये मोजतात, ते लिटरमध्ये मोजतात का, ती किलोमीटरमध्ये मोजतात, हे थोडंसं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, पण आपण म्हणू शकतोय की ह्या जे काही परिमाण आहेत, हे जे काही त्याचे म्हणू आपण की युनिट्स आहेत, ते युनिट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो त्याचाच अभ्यास आपण काय करतोय की ह्या थोड्याशा स्लाइडमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं बघा काय म्हटले की वस्तू आता बघा, धान्य असेल किंवा पालेभाज्यांचं वस्तुमान असेल किंवा द्रव पदार्थांचं किंवा शरीराचं तापमान असेल, द्रव स्थायू वायूंचं आकारमान असेल, विविध पदार्थांची घनता असेल, वाहनांचा वेग असेल, वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान ह्या ज्या राशी आहेत त्यांना आपण काय म्हणतोय की भौतिक राशी म्हणतोय. ठीक आहे, सो फक्त सांगण्याचा मुद्दा एकच आहे की तुम्हाला जनरली आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांना आपण काय म्हणतोय की भौतिक राशी म्हणतोय आपण. ठीक आहे, ह्याचे अजूनही काही प्रकार असतील ते प्रकार आपण काय करू की पुढे जाऊन एक एक करून आपण डिस्कस करणार आपण. ठीक आहे, आता इथं एक एक दुसरा बॉक्स केला. त्या बॉक्समध्ये काय केलं बघा त्यांनी, अदिश राशी आणि सदिश राशी या दोघांच्या मधला फरक त्यांनी काय केलं की इथं डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला. काय म्हणते बघा, अदिश राशी म्हणजे काय असेल, ज्याला स्केलार क्वांटिटी म्हणतोय आपण, केवळ परिमाणाच्या साह्यानं पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. हे नीट समजून घ्या. काय म्हटलं बघा, अदिश राशी किंवा स्केलार क्वांटिटी कोणती असेल, केवळ परिमाणाच्या, परिणाम नाहीये, हे परिमाण आहे, परिमाणाच्या साह्यानं पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे काय की अदिश राशी. खाली एक्झाम्पल घेतली त्यांनी, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी. तुमच्या हे एक्झाम्पल्स देखील महत्त्वाचे आहेत. एक्झामला याच्यावरती पूर्वी फार प्रश्न पडायचे, आता पडत नाहीत, पण पूर्वी याच्यावरती फार प्रश्न पडायचे. आता एक एक्झाम्पल आपण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक्झाम्पल आपण तापमान घेतलं. ठीक आहे, सो समथिंग बाबा याचा अर्थ काय होतो की केवळ परिणामाचा वापर करून आपण समजून घेऊ शकतोय. समजा कोणी आपल्याला सांगितलं की हा जो समोर भांडं ठेवलंय, या भांड्यामध्ये 100 डिग्री सेल्सिअसचं काय की पाणी आहे. आता हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे का की जर समजा या भांड्यामध्ये स्टीलचं भांडं असेल, स्टीलच्या भांड्यामध्ये 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे उकळतं पाणी आहे, तर आपण त्याला हात लावून बघू का? नाही, आपण हात लावून बघणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की
हे जे 100 डिग्री सेल्सिअसचं पाणी आहे ते गरम असणार, त्याचा आपल्याला चटका बसू शकतो. का आपण असं म्हणू शकतोय की नाही, सांगणं गरजेचं आहे की गरम कुठल्या साईडने आहे, खालच्या साईडने आहे का वरच्या साईडने आहे, पश्चिमेकडून आहे का दक्षिणेकडून आहे, काही सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जर एकदा कळालं की या आतल्या पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअस आहे, याचा अर्थ हा सगळाच भांडं तुमचं काय आहे की 100 डिग्री सेल्सिअसच्या पाण्यामुळे काय झालं की गरम झालेलं आहे. त्यामुळं इथं दिशा सांगण्याची आवश्यकता नाही, लक्षात घ्या. इथं आपला फक्त परिणाम माहिती आहे की 100 डिग्री सेल्सिअस हे त्याचं परिमाण झालं आणि परिमाणाच्या आधारावर आपल्याला पूर्ण अंदाज आला की ह्याचं नेमकं स्टेटस काय असणार आहे. त्याला आपण काय म्हणतोय की अदिश राशी म्हणतोय. आता दुसरं एक्झाम्पल आहे सदिश राशीचं, ज्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतोय. आता ही मात्र काय, ही व्यक्त होताना परिमाण आणि दिशा या दोघांची आवश्यकता असेल. दोघंही जर तुम्ही एकत्र सांगितले नाहीत तर याचं जे काही आकलन आहे ते आकलन आपल्याला करता येणार नाहीये. इथं मग आपण खाली एक्झाम्पल घेतोय बघा, विस्थापन असेल, वेग असेल, ह्या तुमच्या काय आहेत की सदिश राशी आहेत. म्हणजे इथे एक्झाम्पल त्यांनी घेतले बघा, 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेलं विमान. सो हे सांगणं गरजेचं आहे की कोणत्या दिशेने चाललोय आपण, आपलं जे काही विस्थापन आहे ते विस्थापन नेमकं कोणत्या दिशेने आहे हे देखील तुम्हाला काय करेल की त्यामध्ये ऍड करावं लागेल. तर त्याला आपण काय म्हणतोय की सदिश राशी म्हणतोय. सो ह्या डिफरन्स टेबलमध्ये आपल्याला सदिश राशी आणि अदिश राशीमध्ये काय करतोय की फरक करतोय. आता इकडे येऊ आपण, काही ज्या फंडामेंटल राशी आहेत किंवा फिजिकल तुमच्या क्वांटिटीज आहेत त्यांचं थोडक्यात तिथे काय केलं की एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. त्यांना आपण एक एक करून बघत जाऊ आपण. पहिले ते म्हणजे वस्तुमान किंवा ज्याला आपण मास म्हणतोय, आणि मग त्याची व्याख्या पण दिलेली आहे की पदार्थातील द्रवसंचयाला वस्तुमान म्हणतो आपण. आता इथं थोडंसं अजून कन्फ्युजन होईल की द्रव्य संचय म्हणजे काय, याची देखील व्याख्या आपण पुढे बघणार आहे. त्यामुळे इथं पण संदर्भ आला तर आपण डिस्कस करणं गरजेचं आहे. द्रव्य म्हणजे काय की युनिव्हर्समधल्या किंवा विश्वामधली जी प्रत्येक गोष्ट आहे ती कशापासून बनलेली आहे, तर ती द्रव्यापासून बनलेली आहे. ज्याला आपण म्हणतोय की आता आपल्याला माहिती आहे की सगळं ॲटम पासून बनलेलं आहे, पण ॲटमच्या आधी देखील आपण त्याला काय म्हणतोय की द्रव्य म्हणतोय. आपण जे काय तुमच्या समोर दिसतंय, आजूबाजूला दिसतंय, त्या सगळ्याला आपण काय म्हणतोय की द्रव्य म्हणतोय आपण, लक्षात घ्या. ठीक आहे. सो समजा तुमच्यासमोर मोबाईल असेल, तो जो मोबाईल कशापासून बनलाय, तो देखील द्रव्यापासूनच बनलाय. त्याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे त्या सगळ्या मटेरियलला, सबस्टन्सला आपण एकत्रित काय म्हणतोय की द्रव्य म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सो कुठल्याही पदार्थाचं वस्तुमान जर काढायचं झालं तर ते आपण कसं काढणार, तर त्या पदार्थामध्ये असणारा एकूण जो द्रव्य संचय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असणारा एकूण द्रव्य जो काही साठा आहे तो म्हणजे त्याचं काय असेल की वस्तुमान असेल. हे नीट समजून घ्या. आणि मग खाली काय म्हटले बघा, वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक माप आहे. हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय म्हटले, वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक माप आहे. म्हणजेच काय की जडत्व, आता त्यासाठी जडत्व ही कन्सेप्ट माहिती असली पाहिजे. जडत्वाला आपण काय म्हणतो की इनर्शिया म्हणतो आपण. ठीक आहे. तर एखाद्या वस्तूची जी काही असणारी स्थिती आहे, आता हे नीट समजून घ्या. काय म्हणलोय मी, एखाद्या वस्तूची असणारी स्थिती म्हणजे कसली स्थिती, एकतर ती स्थिर स्थिती असेल किंवा ती मुव्हिंग स्थिती असेल किंवा ती फिरणारी स्थिती असेल, कुठली असेल, तर ती स्थिती सोडण्यास ती वस्तू जी काही नकार देते त्याला आपण त्याचं काय म्हणतो की जडत्व म्हणतो आपण. नीट याचे एक्झाम्पल्स पुढे बघितलं तुमच्या लक्षात येईल की जडत्व म्हणजे नेमकं काय असतं. पण एखाद्या वस्तूला तिच्या वस्तुमानामुळे प्राप्त झालेली जी काही स्थिती असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याचं जडत्व म्हणतो आपण, लक्षात. ठीक आहे. आणि या जडत्वाचा गुणात्मक माप काय असेल, तर ते वस्तुमान असेल. याचा अर्थ काय की जेवढं वस्तूचं वस्तुमान, नीट समजून घ्या बरं का, जेवढं वस्तूचं वस्तुमान जास्त तेवढं त्याचं काय असणार आहे की जडत्व जास्त असणार. साधं एक्झाम्पल सांगतो आपण समजूया की एक दगड घेतला आपण, समजा दगड ह्या साईजचा असेल छोटासा, तर हा दगड त्याच्या जडत्व, त्याच्यामध्ये असणारे जे काही वस्तुमान आहे त्या वस्तुमानामुळे एका ठिकाणी स्थिर आहे. आपण ज्यावेळेस काय करतो, त्याला उचलायचा प्रयत्न करतो, म्हणजे बाहेरचा आपण त्यावरती फोर्स लावतोय आणि फोर्स लावून त्याला आपण हलवण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्याला माहिती आहे की तो छोटा दगड आहे. त्यामुळे काय होईल की त्याला आपण थोडक्यात जरी हलवायचा प्रयत्न केला तर तो हलवून जाईल, त्याचं जडत्व कमी असल्यामुळे. ठीक आहे. तोच जर दगड असा मोठ्या साईजचा असेल, एवढा मोठा, म्हणजे अगदी इमॅजिन करा की तुमच्या देखील पेक्षा काय की तो दगड मोठा आहे. आता तो दगड मोठा आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये द्रव्य संचय जास्त आहे, याचा अर्थ त्याचं काय की वस्तुमान जास्त आहे. आणि असा वस्तुमान जास्त असणारा दगड जर तुम्ही हलवायचा प्रयत्न केला तर तो हलणार नाही. का, कारण वस्तुमान जास्त असल्यामुळे काय की त्याच्यामध्ये असणारे जे काही जडत्व आहे ते जडत्व देखील जास्त असेल. सो या स्टेटमेंटचा अर्थ तो होतोय की वस्तुमान हे जडत्वाच्या गुणात्मक माप आहे. त्याचा आपण एक्झाम्पल बघितलं त्यानुसार तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि खाली म्हटलंय की जितकं वस्तुमान जास्त तितकं जडत्व देखील काय असणार आहे की जास्त असणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढं वस्तुमान ही काय की अदिश राशी आहे. आपण आता डिस्कस केल्याप्रमाणे की सदिश राशी, अदिश राशी. तर वस्तुमान काय म्हणतो आपण की अदिश राशी म्हणजे काय की फक्त परिमाण माहिती असणं गरजेचं आहे, तुम्हाला दिशा सांगण्याची आवश्यकता गरजेची नाहीये. आणि ते काय म्हटले बघा, जगात कुठेही गेलात तर ते बदलत नाही. म्हणजे वस्तुमान जे असेल ते काय होत नाही, तुमचं बदलत नाही, लक्षात घ्या. म्हणजे काय की समजा तुमचं जे वस्तुमान आहे किंवा तुमच्या मोबाईलचं जे वस्तुमान आहे ते समजा 500 ग्रॅम इतकं असेल,
तुम्ही इथं मोजलत काय, तुम्ही अमेरिकेत जाऊन मोजलत काय, किंवा अजून कुठे जाऊन तुम्ही मोजलत त्या वस्तू, किंवा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर जाऊन जरी मोजलत तरी ते वस्तुमान बदलणार नाही, कारण का त्यामधला जो द्रव्यसंच आहे तो द्रव्यसंच काय असेल की कायम राहील, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही, हे नीट लक्षात घ्या. आता इथं लक्षात घ्या, पुढे काय म्हटलं बघा, वस्तुमान आणि वजन ह्या दोन काय आहेत की भिन्न राशी आहेत. त्या आता वजनाचे कन्सेप्ट बघताना आपल्याला कळून जाईल की वजन ही वस्तुमानापेक्षा भिन्न कसं असते. जनरली आपण काय करतो, आपण सांगताना सांगतो की माझं वजन इतकं इतकं आहे, माझं वजन 50 किलो आहे, माझं वजन 60 किलो आहे. ऍक्च्युली सायंटिफिकली हे इनकरेक्ट आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस एखाद्याला वजन सांगता त्यावेळेस ते किलोग्राम मध्ये सांगून चालणार नाहीये, किंवा तुम्ही ते सांगताना वजन सांगतच नाही. ऍक्च्युली वजन म्हणजे आता आपण बघतो, पुढे व्याख्या बघू आपण, वजन काय असेल तर वस्तुमानावरती जेवढे गुरुत्वीय बल कार्य करत असते त्याला आपण काय म्हणतोय की वजन असं म्हणतोय. म्हणजे एखादी कुठली वस्तू घेतली आपण आणि त्या वस्तूला पृथ्वी ज्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं स्वतःच्या केंद्रकाकडे आकर्षित करते त्याला आपण त्या वस्तूचं काय म्हणतोय की वजन म्हणतोय आपण. आणि मग इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की वजनामध्ये महत्वाचं काय, वजनामध्ये दिशा महत्वाची आहे. ती कुठली आहे तर ती पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने असणं गरजेचं आहे. त्यामुळं वजन ही राशी कशी आहे, अदिश राशी लक्षात घ्या. आणि पृथ्वीवरच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुमचं वजन काय असेल की वेगळं असेल. असं का, कारण आपल्याला माहिती आहे पृथ्वीचा आकार जो आहे तो थोडासा तुमच्या विषुववृत्ताकडे फुगीर आहे, ध्रुवाकडे ती थोडीशी चपटी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुमचं अप्लाय होणार तुमचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते वेगळं आहे. त्यामुळे तुमचं ध्रुवावरती वजन वेगळं असणार, तुमचं इक्वेटरवरती असणार वजन वेगळं असणार. तेच जर तुम्ही ग्रह बदललात, म्हणजे समजा तुम्ही पृथ्वीवरून मंगळावरती गेलात तर काय होईल, तर मंगळाची ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळी आहे, त्यामुळे मंगळावरती तुमचं वजन वेगळं भरेल, चंद्रावरती तुमचं वेगळं वजन तुमचं वेगळं भरेल. का, कारण प्रत्येकाची जी काही ग्रॅव्हिटेशनल ताकद आहे ती कशी आहे की वेगळी आहे. त्यामुळे वस्तुमान आणि वजन ह्या दोन्ही काय आहेत की एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न कन्सेप्ट आहेत. दोन्ही कन्सेप्ट नीट वाचून काय करा, इथं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, या संदर्भात काही फॅक्ट्स आपल्या समोर इथं बघायला मिळतील, मी एक एक करून ते घेऊया. बघा, इथं आपण मगाशी बोललो पण की आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे आपल्याला वजन असतं, चंद्राचं गुरुत्वीय बल काय की पृथ्वीपेक्षा कमी आहे, त्यामुळे आपलं जे वजन आहे ते काय होईल की चंद्रावरती पृथ्वीपेक्षा कमी भरेल. आता आपण डिस्कशन केलं होतं तुमचं. आता इथं काही प्रचलित आपण मापन पद्धती बघतोय, म्हणजे जगभरामध्ये मापन करण्यासाठी या युनिट्सचा वापर केला जातो. कारण का आपण लक्षात येईल तुमच्या की काही लोक अंतर सांगताना मीटरमध्ये सांगतात, काही किलोमीटरमध्ये सांगतात, काही मैलमध्ये सांगतात, ठीक आहे ना. सो ही वेगवेगळी मापं आपण वापरतो, ठीक आहे. सो ते जगभरामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण काय केलं की सगळ्या जगासाठी कॉमन एक मापन पद्धती आपण डेव्हलप केली. त्या दोन कुठल्या प्रचलित तुमच्या, तर पहिले आहे MKS पद्धत, ज्याला आपण म्हणतोय मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद, त्याचा फुल फॉर्म तुमचा होईल. आणि या पद्धतीत आपण काय करतो की जी लांबी आहे ते आपण मीटरमध्ये मोजतो, वस्तुमान जे आहे ते आपण किलोग्राममध्ये मोजतो, आणि काळ जो आहे तो आपण सेकंदात मोजतो आपण. सो हे लक्षात घ्या. आणि दुसरी जी पद्धत जी अजून फार कॉमन आहे, जी जगभरामध्ये वापरली जाते प्रामुख्याने, ती आहे CGS पद्धत, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. प्रामुख्याने तेच तुमचं असणार आहे की लांबी जे आहे ते आपण सेंटीमीटरमध्ये मोजणार, वस्तुमान जे आहे ते आपण ग्रॅममध्ये मोजणार, आणि काळ जो आहे तो आपण सेकंदामध्ये मोजू शकतो. ठीक आहे. सो हे आपल्याला फक्त माहिती असणं गरजेचं आहे. इकडे अजून एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये काय केलं बघा, पायाभूत राशींचं प्रमाण तुमच्या म्हटलंय, म्हणजे फंडामेंटल ज्याला म्हणून आपण युनिट्स तुमचे. फंडामेंटल म्हणजे कसले युनिट्स की जे युनिट सांगताना तुम्हाला दुसऱ्या युनिटची मदत घ्यायची आवश्यकता नाहीये. एक्झाम्पल घ्या, समजा आता आपण घेतलं लांबी घेतली, तर लांबी आपण कशी सांगतो, समजा ए हे जे अंतर आहे, समजा ए हा पॉईंट असेल आणि बी हा पॉईंट असेल, ठीक आहे. सो या दोन पॉईंटच्या मधलं तुम्हाला काय सांगायचं आहे की लांबी सांगायची आहे. तर आपण काय सांगू शकतो, आता बोलल्याप्रमाणे आपण की जी लांबी आहे ते आपण मीटरमध्ये सांगू आपण, ठीक आहे. आता लांबी मीटरमध्ये काढताना आपण काय केलं, आपण ए पासून बी पर्यंत जे काही अंतर आहे ते अंतर मोजलं, आणि ते आपण लांबी काय सांगितली की मीटरमध्ये सांगितली. आता इथे हे गरजेचं आहे का की ए पासून बी पर्यंतची लांबी मोजताना तुम्हाला यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील त्यामध्ये ऍड करायला लागेल, किंवा तुम्हाला इथलं जे काही वातावरणाची तुमची डेन्सिटी आहे ती पण तुम्हाला त्यामध्ये ऍड करायला लागेल. असं काय गरजेचं आहे का, अजिबात गरजेचं नाहीये. ए पासून बी पर्यंतचं अंतर आपण पावसाळ्यात मोजलं काय, आपण उन्हाळ्यात मोजलं काय, किंवा आपण रात्री मोजलं काय, दिवसा मोजलं काय, ते काय असणार आहे की सेमच राहणार, लक्षात घ्या. त्यामुळं त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतोय किंवा पायाभूत राशी म्हणतोय. ह्याच्यापेक्षा वेगळ्या काय असतात अजून, यापेक्षा वेगळ्या असतात तुमच्या डिराइव्ड राशी, ज्याला म्हणू आपण. डिराइव्ड म्हणजे काय की ज्या काहीतरी दोन फंडामेंटल राशींचं मिळून ते बनतं. एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं बघा, आपण घनता बघितली होती. घनता आपण कशी काढतोय, तर बघितलं आपण की वस्तुमान भागिले आकारमान. आता इथे काय झालं, घनता काढताना तुम्हाला दोन वेगळ्या राशींचा वापर करावा लागला, म्हणून त्याला आपण काय म्हणतो की डिराइव्ड राशी म्हणतोय आपण, की जी दोन वेगळ्या फंडामेंटल राशींची मिळून बनते. आणि मग इथं आपण काय बघणार आहे, काही ज्या पायाभूत राशी आहेत त्या पायाभूत राशींचं प्रमाण काय असेल. प्रमाण काय असेल म्हणजे काय की बाबा हे म्हणजेच 1 किलोमीटर, किंवा हे म्हणजेच 1 मीटर, किंवा हे म्हणजेच बरोबर 1 किलो, हे सांगणार कोण आपल्याला. तर ते सांगण्यासाठी आपण काय केलंय की काही ज्याला म्हणून आपण की गोष्टी ठरवून ठेवल्या. त्या गोष्टी कोणत्या इथे लिहिल्या बघा, वस्तुमानाचं प्रमाण म्हणून
प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याला आपण काय म्हणतो की 1 किलोग्राम म्हणतो. म्हणजे काय, जगभरात जर कोणालाही कन्फ्युजन असेल की 1 किलोग्राम वजन नेमकं किती असेल, तर पॅरिसमध्ये हा जो काय प्लॅटिनम आणि इरायडियमचा संमिश्र धातू ठेवला आहे. आता प्लॅटिनम आणि इरायडियमच का, कारण हे दोन्ही कसे आहेत की बऱ्यापैकी धातू असे आहेत की ज्यांचं जे क्षरण आहे किंवा ज्यांचं ज्याला आपण की झीज आहे, ती झीज अजिबात होत नाही. वातावरणातल्या बदलामुळे त्यांच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांचं जे काही वजन आपण तिथे करून ठेवलेलं आहे किंवा वस्तुमान जे करून ठेवलेलं आहे, ते वस्तुमान तुम्ही कधीही जाऊन मोजलं तर त्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाहीये. आणि तो जो काही दंडगोल असेल, तो दंडगोल तुम्ही काय करा की रेफरन्स म्हणून वापरा. कशासाठी, तर तुम्हाला जर 1 किलोचं वजन तयार करायचं असेल, तुम्ही त्या दंडगोलाचा वापर करू शकता. हे लक्षात घ्या. पुढं, पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेने ठेवलेल्या प्लॅटिनम इरायडियमच्या संमिश्राचा आदिरूप पट्टीवरती 2 सूक्ष्म रेषा आपण कोरलेल्या आहेत, त्यांना आपण काय म्हणतो की अंतर मीटर म्हणतो. परत तेच आपण केलं की दोघांचं आपण एक मिश्रण तयार केले, एक पट्टी आहे आणि त्या पट्टीवरती आपण एक अंतर तयार करून ठेवलं, त्या अंतराला आपण काय म्हणतो की 1 मीटर म्हणतोय आपण. हे कशासाठी, तर लक्षात घ्या, प्रामुख्यानं जगभरामध्ये आपण ह्या गोष्टींचा वापर करतो, ज्यामध्ये कुठेही कन्फ्युजन होऊ नये. एकाचं मीटर जास्त आहे, एकाचं मीटर कमी आहे, एकाचं किलोग्राम जास्त आहे, एकाचं किलोग्राम कमी आहे, अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपण काय केले की हे प्रमाण आपण निश्चित करून ठेवलेलं आहे. पुढे जाऊया आपण. हा एक बॉक्स आहे, ज्या बॉक्समध्ये फक्त खालच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जे आपण नेहमी पेपरला वाचतो की कोयना धरणातून इतक्या इतक्या टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सो टीएमसी बघतोय आपण कसं आपण काउंट करतोय. सो 1 टीएमसी पाणी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट. हे लक्षात घ्या, टीएमसीचा फुल फॉर्म तुमच्या काय होते, 1000 मिलियन क्युबिक फीट. त्याचा अर्थ होतोय म्हणजेच 1 अब्ज घनफूट पाणी होय. आता 1 घनफूट पाणी म्हणजे किती असेल, तर 28.317 लिटर असेल. म्हणजेच 1 टीएमसी किती होईल तुमचं, तुम्ही बघताय की 28.317 अब्ज लिटर पाणी काय असेल तुमचं, हे असेल. सो हे फक्त फॅक्च्युअल डेटा किंवा एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ते वरती टायटल दिसेल तुम्हाला की अंतर आणि विस्थापन नेमकं काय असतं. ठीक आहे. सो जनरली आपण हे पण वापरताना काय करतो की एकमेकाला पर्याय म्हणून वापरतो, पण असं वापरून चालणार नाही. काय म्हटले बघा, अंतर काय असेल, इथे व्याख्या दिली. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे काय असेल की अंतर असेल. इथं वरती एक्झाम्पल आहे पण थोडंसं क्रॉप झालं, मी घेतो परत एक्झाम्पल. इथं समजा ए पॉईंट असेल आणि हा बी पॉईंट असेल. ठीक आहे. काय म्हटले, व्याख्या केली की गतिमान वस्तू असली पाहिजे. म्हणजे समजा एखादी वस्तू काही इथून सुरुवात झाली, त्यानं गतिमान वस्तू असतील, त्यानं दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे समजा त्याला ए पासून त्याला बी ला पोहोचायचं आहे. तो काय केला की तो इथं गेला, इथून तो इकडे आला. ठीक आहे. आणि इथून तो काय आला की बी पर्यंत पोहोचला. सो तो ए पासून बी पर्यंत पोहोचला का, तर पोहोचला. त्यानं दिशेचा विचार केलाय का, त्यानं दिशेचा विचार अजिबात केलेला नाही, पण तो काय केलाय की ए पासून बी पर्यंत पोहोचलाय. आणि मग हे ए पासून बी पर्यंत पोहोचताना त्याची काही जी लांबी दिसते आपल्याला, त्याला आपण काय म्हणतोय की त्याचं अंतर म्हणतोय आपण. लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे बघा, हे इथून इथपर्यंत गेला, इथून हा इथपर्यंत आला, इथून हा इथपर्यंत आला, ही सगळी त्याची काय झाली की अंतर झाली. विस्थापन काय असेल, मग डिस्प्लेसमेंट तुमची काय असेल. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट तुमची काय, तर एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेनं पार केलेलं कमीत कमी अंतर म्हणजे काय असेल की विस्थापन असेल. ही तर इंटरेस्टिंग आहे. आता परत काय करायचं, आपल्याला ए पासून बी पर्यंत पोहोचायचंय, पण ए पासून बी पर्यंत पोहोचताना काय करायचं आपल्याला की दिशेचा विचार करायचा आहे आणि कमीत कमी अंतर तुम्हाला कसं कव्हर करता येईल किंवा कमीत कमी अंतरामध्ये तुम्ही कसं पोहोचाल तुम्ही ते चेक करायचं. म्हणजे काय, ए पासून बी पर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग कोणता आहे हो, तर हा समोर दिसणारा काय की सगळ्यात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे हे तुमचं काय असेल की डिस्प्लेसमेंट असेल. सो अंतर आणि डिस्प्लेसमेंट दोघांचा काही फरक जो आहे तो फरक समजून घ्या. आणि म्हणून आपण बघतोय अंतर जी तुमची कन्सेप्ट आहे ती कशी आहे की किंवा राशी कशी आहे तुमची, अदिश राशी आहे. का, कारण इथं आपण दिशेचा विचार करत नाहीये. विस्थापन मात्र कशी आहे आपली, तर सदिश राशी आहे. का, कारण इथं आपण काय करतोय की दिशेचा विचार करतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इथं आपण एकक पण बघतोय आपण की याचं जे युनिट आहे ते युनिट काय आपण बघतोय की मीटरमध्ये आपण अंतर काउंट करतोय. खाली परत वेगाची आपल्याला काय केली की व्याख्या दिली आणि मी खाली त्याचा फॉर्म्युला बघतो. वेग कसा काढतो आपण, वेग इज इक्वल टू विस्थापन भागिले विस्थापनाला लागलेला वेळ किंवा कालावधी. म्हणजेच काय की ए पासून बी पर्यंत तुमचं झालेलं विस्थापन किती आहे, समजू आपण की हे 100 मीटर असेल. यासाठी वेळ किती लागला, तर यासाठी वेळ आपण समजू की तुमचा किती झाला की 100 सेकंद लागला. तर हा तुमचा काय झाला की वेग झाला. सो अशा प्रकारे आपण काय करतो की एखाद्या गोष्टीचा वेग काढतो. लक्षात घ्या. ठीक आहे. सो अंतर, विस्थापन आणि वेग ह्या 3 कन्सेप्ट आपण काय केलं की इथं डिस्कस केलेले आहेत. पुढे जाऊया आपण. आता इथं परत 2 फॉर्म्युलेज आहेत. फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, पण ते तुम्हाला एक्झामला मे बी क्वेश्चन्स पडतात. आता आपण बघतो रिसेंटच्या नवीन फॉर्मॅटनुसार एक्झामला थोडेसे या टाईपचे म्हणजे कुठले, तर एक्झाम्पल्स विचारले तुमच्या परीक्षेला, या टाईपचे क्वेश्चन्स पडत आहेत. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे.
आता आपण पाठीमागच्या स्लाइडला इथं वेगाचा फॉर्म्युला बघितला होता. इथं आपण होतो की परत तुम्ही तेच बघताय. इथे वरती एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. मी एक्झाम्पल डिस्कस करत नाहीये. खाली तुम्ही त्याचे उत्तर बघू शकताय की वेग कसा काढतोय आपण. तर विस्थापन भागिले एकूण लागलेला वेळ. इथं एकूण त्याचं विस्थापन किती आहे? विस्थापन कसं काढलंय आपण? तर रणजितचा घरापासून शाळेपर्यंत जाण्याचा आपल्याला वेग काढायचा आहे. तर आपण कसा काढलाय बघा. एकूण त्याचं विस्थापन किती आहे? तर 1000 मीटर इतकं त्याचं विस्थापन आहे. आणि इतकं विस्थापन होण्यासाठी त्याला वेळ किती लागला? तर त्याला 25 मिनिटे इतका वेळ लागला. मग याचं काय केलं आपण? कन्व्हर्जन केलं. आपण मिनिटाचं आपण सेकंदमध्ये कन्व्हर्जन केलं, कारण ते करणं गरजेचं आहे. आणि त्यातून आपण बघतोय की 0.66 पर मीटर किंवा मीटर पर सेकंद हा त्याचा काय असेल की वेग असेल. आता त्याची चाल काढायची आपल्याला, ठीक आहे ना. ही चाल कन्सेप्ट कशी आपण काढतो लक्षात घ्या, ठीक आहे. इथे आपण बघतोय की त्यानं एकूण कापलेलं जे अंतर असेल डिवायडेड बाय त्याला एकूण लागलेला वेळ असेल. आता आपण ज्या दोन कन्सेप्ट बघितल्या तुमच्या होत्या विस्थापन आणि अंतराची. तर इथं आपण अंतर घेतले बघा. वरती तुमचं विस्थापन किती होतं? 1000 मीटरचं. आता त्याचं अंतर किती आहे? तर 1500 मीटर त्याचं अंतर आहे. आणि त्याला आपण काय केलं की 25 मिनिटांनी डिवाइड केलं, कारण का वेळ तेवढा तुमचा लागलाय. आता याला आपण काय केलं की तुमचं कन्व्हर्जन केलं आणि 1 मीटर पर सेकंद हे तुम्हाला काय मिळते की त्याची चाल मिळते. ह्या देखील दोन्ही कन्सेप्ट जे आहेत त्या आपण पुढे जाऊन काय करू की अजून डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सध्या फक्त इतकं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. अजून एक कन्सेप्ट आपल्या समोर येते ती म्हणजे की त्वरणाची. त्वरण म्हणजे आपण ऍक्सेलरेशन म्हणतोय आपण. तर ऍक्सेलरेशन कसं काढतो आपण? तर वेगामध्ये झालेला बदल आणि त्या बदलासाठी डिवायडेड बाय त्या बदलासाठी लागलेला कालावधी, याला आपण काय म्हणतो? तुमचं त्वरण म्हणतो आपण. त्वरणाची कन्सेप्ट आपण सध्या एवढीच बघूया. इथं पुढे जाऊन आपण काय करू अजून डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहे. आणि खाली फक्त हे लक्षात ठेवा की त्वरण ही सदिश राशी आहे आणि ते आपण काढतो, त्याला मोजतो कशी आपण? तर मीटर पर सेकंड स्क्वेअर या पद्धतीने आपण काय करतो की त्वरण जे आहे ते मोजण्याचं काम करतोय आपण. तुम्हाला जर आठवत असेल पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं? आपण याच्याविषयी डिस्कशन केलं होतं. आपण कार्य बोललो होतो आपण की कार्य म्हणजे नेमकं काय असतं. आणि तुम्हाला म्हणलं होतं की फॉर्म्युला बघितला की तुम्हाला ह्या कार्याची जी व्याख्या आहे ती अजून जास्त चांगली समजून येईल तुमच्या. सो डब्ल्यू इज इक्वल टू काय म्हणतोय आपण? एफ इंटू एस. म्हणजे काय? कार्य बरोबर काय असेल? एफ म्हणजे फोर्स आणि एस म्हणजे काय असेल? ते डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही फोर्स लावल्यामुळं एखाद्या वस्तूची केवढी डिस्प्लेसमेंट झाली त्याला आपण त्याचं काय म्हणतोय की कार्य म्हणतोय. आणि मग खाली बघा महत्वाचं काय? तर एसआय पद्धतीमध्ये कार्याचं एकक काय? तर जूल आहे. बलाचं एकक न्यूटन आहे आणि विस्थापनाचं एकक तुमच्या काय की मीटर आहे. त्यामुळे सीजी आणि सीजीएस मध्ये तुमच्या कार्याचं एकक काय बनतो आपण? अर्ग असं बनतं. फक्त हे फॅक्च्युअल डेटा आहे तो लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. तर ही फॅक्ट फक्त महत्वाची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि इथे खाली फॅक्ट आहे जो टेबल मी मेन्शन केला बघा. विद्युत प्रभाराला धनप्रभार आणि ऋणप्रभार अशी जी नावं आहेत ती कोणी दिलेत? तर ती बेंजामिन फ्रँकलिन या व्यक्तीने त्या सायंटिस्टला नावं दिलेत. ही नावं लक्षात ठेवा की विद्युत प्रभाराला धनप्रभार आणि ऋणप्रभार ही जी नावं आहेत ती कोणी दिलेत? तर ती बेंजामिन फ्रँकलिनने दिलेली आहेत. तो आपण या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू की 7वीचा जो उरलेला पार्ट तो आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.